Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shrutika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So let's begin the class. प्राचार्य भीमाजी नामदेव दहातोंडे लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. इयत्ता 5वी, माध्यम इंग्रजी, विषय मराठी. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 27 पाहत आहोत. पाठाचं नाव आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. प्राचार्य दहातोंडे या पाठाचे लेखक आहेत. चला तर मग महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याबद्दल माहिती जाणून घेऊया. बालमित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं चित्र दिसत आहे. महर्षी, महर्षी या शब्दाचा अर्थ आहे महान ऋषी किंवा श्रेष्ठ ऋषी. चला तर मग महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. ऐका, वाचा. विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते. लहानग्या विठ्ठलाला खेळाची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलाचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई. त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. मुलांनो, आपण पाहिले की हुतुतू, खो खो आणि सूर पारंब्यांसारखे खेळ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लहान असताना खेळत असत. आणि त्यांचे खेळातील कौशल्य पाहिले तर त्यांच्यातील कोणते गुण आपल्याला समजून येत होते, तर या खेळांमधून त्यांचा धीटपणा आणि सहनशीलता दिसून येत असे. त्यांचे वडील हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. परिणाम होणे म्हणजे इन्फ्लुएन्स असणे. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. पहा मुलांनो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे वडील जरी धार्मिक वृत्तीचे असले तरीही त्यांच्या घरात कुठल्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नव्हता. त्यांच्या घरात सर्व धर्माचे लोक, सर्व जातीचे लोक येत असत. माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. याचाच अर्थ काय? त्यांच्या घरातील धर्मनिरपेक्ष वातावरणामुळे आणि तशा शिकवणीमुळे त्यांच्या मनावरती कुठल्याही प्रकारचा जातीभेद न मानण्याचा संस्कार झाला होता. छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षांचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला. पहा मुलांनो,
छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षांचा होता. म्हणजेच महर्षी शिंदे हे 4 वर्षाचे असताना दक्षिण भारतात, दक्षिण भारत म्हणजे भारताचा साऊथकडचा भाग, तेथे महाभयंकर म्हणजे फार त्रासदायक दुष्काळ पडला. पहा, दुष्काळ जेव्हा पडतो तेव्हा पाऊस पडत नाही आणि पाऊस न पडल्यामुळे जमिनीवरती शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे पीक घेता येत नाही, कारण शेती करण्यासाठी पाण्याची फार गरज असते आणि शेतीसाठी शेतकरी पावसावर अवलंबून असतात. पाऊस पडला नाही तर पीक घेता येत नाही आणि अशा प्रकारे सर्वत्र दुष्काळ पसरतो आणि दुष्काळामुळे उपासमारही होते आणि त्याचे फार वाईट परिणाम सर्वत्र दिसून येतात. तर छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षाचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आले होते. विठ्ठलच्या मळ्यात म्हणजे त्यांचे कुटुंब जेथे शेती करत होते तेथे मक्याचे चांगले पीक आले होते, म्हणजे त्यांनी त्या वर्षी मक्याचे चांगले उत्पन्न घेतले होते. आजोबा बसवंतराव हे दानशूर होते. विठ्ठलरामजी शिंदेचे आजोबा हे दानशूर होते, म्हणजेच ते इतरांना मदत करताना कधीही मागे पुढे पाहत नसत, तर सढळ हस्ते मोकळ्या हाताने ते इतरांना मदत करत असत, म्हणून त्यांना दानशूर म्हटलं आहे. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. पहा मुलांनो, घरामध्ये किती चांगले वातावरण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना लाभले होते. त्यांचे आजोबा इतरांना मदत करत असत. जेव्हा गावामध्ये दुष्काळ पडला, लोकांना खायला अन्न नव्हतं, तेव्हा स्वतःच्या मळ्यातील मक्याचे दाणे त्यांचे आजोबा गावातल्या लोकांना वाटत असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. पहा, आजोबा एकटे हे काम करत होते का? तर नाही. आजोबांच्या सोबत 4 वर्षाचा छोटा विठ्ठल म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे सुद्धा त्यांना मदत करत असत आणि त्याचमुळे त्यांचा स्वभावही असा दानशूर झाला आणि स्वभाव बदलत गेला. लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत. आजोबांचं पाहून विठ्ठलही लोकांना मक्याचे दाणे देत होता आणि त्यामुळे गावातील लोक विठ्ठलचं कौतुक करू लागले, म्हणजे त्याला ॲप्रिशिएट करू लागले आणि गावातील लोक मक्याचे दाणे दिल्याबद्दल त्यांना आशीर्वादही देत होते. जेव्हा एखादं चांगलं कृत्य आपण करतो, लोकांना ते चांगलं वाटतं, लोक त्याची प्रशंसा करतात, कौतुक करतात, तेव्हा आपल्या स्वभावात बदल घडून येतो आणि अधिकाधिक चांगली कामं करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला. समोर ताट होते. समोर ताट होते म्हणजे जेवणाचे ताट, जसे आपल्याला इथे दिसत आहे. तर लहान असताना विठ्ठलरामजी शिंदे एकदा जेवायला बसले आणि त्यांच्या समोर ताट होते, म्हणजे जेवणाने भरलेले ताट. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलाने आपले ताट दिले. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मताच होता. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पहा किती सुंदर रचलेल्या ओळी आहेत. जे का रंजले गांजले म्हणजे गोर गरीब, त्यांसी म्हणे जो आपुले, त्यांना जो आपले म्हणतो आणि त्यांना मदत करतो, तोची साधू ओळखावा. तर गोरगरिबांना आपलं म्हणण्याचा जो स्वभाव आहे, ती जी वृत्ती आहे, ती साधू असल्याची ओळख आहे. देव तेथेची जाणावा, आणि अशी साधू वृत्तीची माणसं म्हणजेच देवाचाच अवतार आहे, किंवा ते
त्या देही साक्षात देवच आहेत असं म्हटलेलं आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या या कृत्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांच्यात दयाळूपणा होता, काइंडनेस. दारावर जेव्हा एक भिकारी आला तेव्हा त्याने लगेच ओळखलं की तो आपल्या दारावर आला आहे कारण त्यांनी काही खाल्लेलं नाही आणि तो भुकेला आहे. आणि स्वतःच्या पुढ्यातलं जेवणाचं ताट त्याने त्याला दिलं. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. म्हणजेच तो दयाळूपणा हा त्यांचा स्वभावाचा एक भाग होता. आपण पाहिलेल्या या ओवी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या प्रसिद्ध ओवी आहेत. संत तुकाराम हे महाराष्ट्रातले थोर संत होऊन गेले. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्यरत राहिले. समाज सुधारणा म्हणजे समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कार्य, अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्यरत राहिले म्हणजे समाजातील लोकांची वृत्ती, त्यांचा स्वभाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी कार्य केलं. मुलांनो, आपल्या पाठातील हा भाग, हा गद्यांश डॉक्टर भी. ना. दहातोंडे यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्राचार्य भीमाजी नामदेव दहातोंडे. चला तर मुलांनो, वेळ झाली शब्दार्थ आणि त्यांचा अर्थ जाणून घेण्याची. आपण या पाठात शिकलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्याला पर्यायी इंग्रजी शब्द कोणकोणते आहेत तेही लिहिणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्या शब्दांचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट होईल. पहिला शब्द आहे अवघा. अवघा म्हणजे फक्त, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ओनली. ओनली. पुढचा शब्द आहे महाभयंकर. महाभयंकर म्हणजे अतिशय त्रासदायक. महाभयंकर दुष्काळ पडला होता असा आपल्याला संदर्भ पाठात पाहायला मिळाला. तर महाभयंकर या शब्दाचा अर्थ असा होतो की अतिशय त्रासदायक, किंवा इंग्रजीत आपण त्याला म्हणतो टेरिबल. महाभयंकर, अतिशय त्रासदायक किंवा टेरिबल. पुढचा शब्द आहे दुष्काळ. दुष्काळ म्हणजे पाण्याची व अन्नधान्याची कमतरता असणे. मुलांनो, दुष्काळ पडतो म्हणजे काय, तर पाऊस वेळेवर न झाल्यामुळे, पाऊस न पडल्यामुळे शेतात पीक घेता येत नाही आणि पीक घेता आलं नाही किंवा हवं तसं उत्पन्न मिळालं नाही की मग अन्न पाण्याची कमतरता भासते. पाऊस नसल्यामुळे आपले जे पाणी साठवायचे जे स्रोत असतात, विहीर आहे, तलाव आहे, त्यालाही नेहमीप्रमाणे पाण्याचा साठा कमी होतो आणि मग पाण्याचीही कमतरता भासते आणि अन्नधान्याचीही कमतरता भासते. त्यालाच आपण दुष्काळ असं म्हणतो. दुष्काळ दोन प्रकारचे असतात. खूप जास्त पाऊस झाल्यामुळे किंवा महापूर आल्यामुळे सुद्धा ओला दुष्काळ पडतो. सगळीकडे अन्नधान्याची नासधूस होते आणि तेव्हा सुद्धा अन्नधान्याची कमतरता भासते. त्यालाही दुष्काळच म्हणतो आपण.
कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ असे दोन प्रकार आहेत. इंग्रजीत आपण या दुष्काळाला ड्रॉट म्हणूया. पुढचा शब्द आहे दानशूर. दानशूर म्हणजे धान्य, पैसे, कपडे मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती. दान करणारी म्हणजे विनामूल्य दुसऱ्यांना देणारी. इंग्रजीत त्याला फार मोठा शब्द आहे म्हणजे फिलॅन्थ्रोपिस्ट. तर दानशूर म्हणजे फिलॅन्थ्रोपिस्ट. पुढचा शब्द आहे कट्टा म्हणजे घरासमोरचा ओटा. मुलांनो, सर्वांच्याच घरासमोर ओटा असतोच असं नाही, पण गावाला मात्र बसायची सोय म्हणून लोकांना बैठकीची व्यवस्था म्हणून कट्टा हा असतो. तर ज्यांनी ज्यांनी गावाला भेट दिलेली आहे त्यांना कट्टा नक्की माहीत असणार. तर मुलांना या व्यतिरिक्त आणखी काही पाठामध्ये शब्द आहेत, त्यांचाही अर्थ आपण लिहिणार आहोत. एक आहे धीटपणा. त्याला आपण म्हणतो करेज. त्यानंतर उर्फ असा शब्द आहे म्हणजे ऑल्सो नोन ॲज. नंतर शब्द आहे सहनशीलता. धीटपणा बरोबरच लागून दुसरा शब्द आहे ज्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये म्हटलंय सहनशीलता. सहनशीलता म्हणजे सोशिकपणा. आपण इंग्रजीत त्याला म्हणतो टॉलरन्स. त्यापुढे शब्द आहे धार्मिक. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. धार्मिक म्हणजे रिलिजियस. त्यापुढचा शब्द आहे परिणाम. त्यांच्या घरातल्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. दॅट मीन्स ही वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय द एन्व्हायरमेंट, हिज होम एन्व्हायरमेंट. त्याचाही आपण अर्थ इथे लिहूया. परिणाम होतो. परिणामला शब्दशः अर्थ इंग्रजीत आहे कॉन्सिक्वेन्स. परिणाम. त्यानंतर एक शब्द आहे भेद करणे किंवा भेदभाव करणे असं म्हणूया आपण. जाती धर्मांमध्ये किंवा माणसांमध्ये भेद करणे योग्य नव्हे. या वाक्याचा संदर्भ घेऊन हा शब्द आणि त्याचा अर्थ मी सांगत आहे. भेद करणे म्हणजे डिस्क्रिमिनेट करणे. टू डिस्क्रिमिनेट असा त्याला इंग्रजीत शब्द आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे या पाठातील नवीन शब्द आणि त्यांचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. चला आता आपण स्वाध्याय आणि स्वाध्यायातील प्रश्न, पुढे आलेले उपक्रम याकडे वळूयात.
स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. विठ्ठलाचा जन्म कोठे झाला? मुलांनो, बाजूला तुम्हाला एक नकाशा दिसत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे विठ्ठलचा जन्म जामखंडी या गावात झाला. तर आपल्याला इथे मुंबई दिसते आहे आणि इथे आपल्याला इंग्रजी अक्षरात जामखंडी लिहिलेलं दिसत आहे आणि आपण इथे आहे मुंबई. इथे आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला ते ठिकाण आणि हा भारताचा नकाशा आहे. नकाशा अशासाठी दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा की हे गाव भारताच्या नकाशावर नक्की कोठे आहे, त्याचं स्थान कोठे आहे. भौगोलिक स्थान जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. तर आपण आता उत्तर लिहूया. एका वाक्यात उत्तर असलं तरी आपण वाक्याचं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पूर्ण वाक्यात लिहिणार आहोत. विठ्ठलचा जन्म विठ्ठलचा जन्म जमखंडी. मी त्याला अधोरेखित करते, अंडरलाईन, कारण ते मुख्य उत्तर आहे. जमखंडी गावी झाला. ठीक आहे. विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला. आता आपण पुढचा प्रश्न, विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? आपण पाठात वाचन करत असताना पाहिलं की विठ्ठल रामजी शिंदे लहान असताना हुतुतू, खो खो आणि सूर पारंब्या यासारखे खेळ खेळत असत. तर या प्रश्नाचं उत्तरही आपण पूर्ण वाक्यात लिहिणार आहोत. विठ्ठल हुतुतू, खो खो. मुलांना मी थेट स्क्रीनवर लिहित असल्या कारणाने माझा अक्षर तुम्हाला वळणदार वाटणार नाही, पण तुम्ही मात्र प्रयत्नपूर्वक सुबक आणि वळणदार अक्षर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विठ्ठल हुतुतू, खो खो आणि सूर पारंब्या. पारंब्या या वडाचे जे झाड असते त्या वडाच्या झाडाला पारंब्या असतात आणि त्या पारंब्यांना घट्ट धरून झोके घेणे याला सूर पारंब्यांचा खेळ असं म्हणतात. तर विठ्ठल हुतुतू, खो खो आणि सूर पारंब्या यांसारखे खेळ खेळत असे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न ई, विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली? उत्तर, विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळात
गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटून मदत केली. विठ्ठलाच्या आजोबाने दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली? विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळात गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटून मदत केली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न ई. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारणेचे शब्द आपण पुन्हा लिहूया. समाज सुधारणेचे कार्य केले. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. योग्य पर्यायापुढे बरोबरची खूण करा. क्रमांक 1. गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण ते वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे. तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे. आ. तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. तर आ हा पर्याय योग्य आहे, त्यामुळे त्यापुढे आपण बरोबरची खूण करणार आहोत. क्रमांक 2. जेवताना एक दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा पर्याय क्रमांक अ. विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. पर्याय क्रमांक आ. भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले. प्रश्न क्रमांक अ हा योग्य पर्याय आहे, त्यामुळे आपण त्यासमोर बरोबरची अशी खूण करत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 आणि त्याचे योग्य पर्याय आपण इथे पूर्ण केलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. चला मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 3 खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा हा पाहणार आहोत. विरुद्धार्थी शब्द म्हणजे ऑपोजिट वर्ड. पहिला शब्द आहे जन्म. जन्म म्हणजे जन्माला येणे. जसं माणसं जन्माला येतात तशी ती मृत्यू पावतात. तर जन्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मृत्यू. पुढचा शब्द आहे आवड. आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असते. उदाहरणार्थ गाणं गाण्याची आवड, खेळण्याची आवड, चित्र रंगवण्याची आवड.
तर काही गोष्टी आपल्याला करायला आवडत नाहीत, त्याला आपण म्हणतो नावड. आवड आणि नावड. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 4. कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा. कंसात म्हणजे इथे ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांच्या विरुद्धार्थी जोडीचे शब्द आपल्याला इथे गाळलेल्या जागी भरायचे आहेत आणि अर्थपूर्ण वाक्य होईल असे शब्द आपल्याला निवडायचे आहेत. उदाहरणार्थ मोठा. मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे लहान. तर ही गाळलेली जागा आपण वाचूया. डोंगर पर्वतापेक्षा टिंबटिंब आहे. कंसात मोठा लिहिलाय. मोठाचा विरुद्धार्थी शब्द आपण किंवा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. मोठाच्या विरुद्ध आहे लहान. लहान. डोंगर पर्वतापेक्षा लहान आहे. आलं लक्षात? पुढली गाळलेली जागा वाचूया. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप टिंबटिंब झाला. कंसात लिहिलं आहे दुःख. दुःखाच्या विरुद्ध अर्थी आहे आनंद. किंवा दुःख विरुद्ध सुख असंही लिहू शकतो आपण. पण सुख हा शब्द इथे आपण जर लिहिला तर कसं वाक्य होतं पहा. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप सुख झाला. ही वाक्यरचना योग्य वाटत नाही. मग आपण इथे आनंद असा शब्द हा जो वाक्यरचनेत जुळून येईल आणि वाक्य अर्थपूर्ण बनेल. बघा, हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. पुढली गाळलेली जागा वाचूयात. ससा हा प्राणी टिंबटिंब असतो. धीट. धीट म्हणजे करेजियस. याला विरुद्धार्थी आहे जो घाबरतो म्हणजे भित्रा. तर आपण लिहिणार आहोत ससा हा प्राणी असा रे कसा भित्रा तू ससा. आपण कवितेत शिकलेलो आहोत. पुढे ई. राजूला टिंबटिंब कपडे आवडत नाहीत. कंसात शब्द आहे सैल. सैल म्हणजे लूज. त्याच्या विरुद्ध असतं टाईट कपडे. टाईट म्हणजे घट्ट. राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. पुढची गाळलेली जागा वाचूयात. वीणा टिंबटिंब चालते. कंसात शब्द आहे भरभर. भरभर म्हणजे वेगाने. त्याच्या विरुद्ध शब्द आहे सावकाश. भरभर म्हणजे फास्ट. सावकाश म्हणजे स्लोली. तर वीणा सावकाश चालते. किंवा या व्यतिरिक्त तुम्ही हळूहळू चालते असंही लिहू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्द वाचा व तसेच लिहा. सर्वात प्रथम आपण शब्द वाचूयात. पहिला शब्द आहे विठ्ठल, अण्णासाहेब, हुतुतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर आणि हृदय. तर आपण हे शब्द असेचे असे लिहिणार आहोत. पहिला शब्द आहे विठ्ठल. विठ्ठल. अण्णा साहेब. शब्द लिहित असताना वाचून लिहावेत. अण्णा साहेब. पुढचा शब्द आहे हुतुतू.
त्यापुढचा शब्द आहे धार्मिक. त्यापुढचा शब्द आहे संस्कार. पुढचा शब्द आहे दुष्काळ. महर्षी. ध्यास. आयुष्यभर आणि हृदय. मगाशी आपण हृदय वाचलं, पण इथे द ला य जोडलेला आहे, म्हणजे हृदय असा त्याचा उच्चार आहे. पुन्हा एकदा हा शब्द मी तुम्हाला लिहून दाखवते. हृदय नसून तो द ला य असं जोडाक्षर आहे, त्यामुळे हृदय. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 आपण पूर्ण केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या 4 रेघांमध्ये वळणदार अक्षरात लिहा. चला मुलांनो, आता आपण वर दाखवल्याप्रमाणे लिहिण्याचा सराव करूयात. पहिला शब्द आहे लहानग्या. ल हा न ग्या. अशा प्रकारे पहिला शब्द आपण लिहिलेला आहे. विठ्ठला. विठ्ठला. खेळाची. अत्यंत. अत्यंत म्हणजे फार. आवड. होती. अशा प्रकारे 4 रेघी ओळांमध्ये मराठी लेखनाचा सराव करायचा आहे. या पाठाचं तुम्ही पुन्हा एकदा वाचन करा. प्रश्न उत्तर स्वतःच्या शब्दात लिहिण्याची आणि प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करा. वेळ झाली गृहपाठाची. प्रश्न क्रमांक 6 म्हणजे तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते याची माहिती मिळवा आणि वर्गात सर्वांना सांगा. यासाठी मुलांनो, तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यांना चौकशी करावी लागेल आणि त्याबद्दल माहिती मिळवावी लागेल. आणि ही माहिती तुम्ही तुमच्या वर्गात सांगायची आहे. तुमच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर, तुमच्या शिक्षकांसमोर तुमच्या शब्दात त्या दानशूर व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे. धन्यवाद.
गार्गी, हे दे मला मोबाईल दे. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.